गावच्या जत्रेत सिनेमा दाखवून 2-4 पैसे मिळवणारा वाल्मिक कराड 2000 कोटींचा मालक वाल्मिकांना कसा बनला। अगदी पोलीस कलेक्टर सुद्धा वाल्मिक कराडला उठून उभारून सलाम करायचे। 10-15 माणसं 2 सरकारी बॉडीगार्ड घेऊन अगदी ग्रँड एंट्री करणारा आता जेलची हवा खात तिथेही धडपड करतोय। परळी तालुक्यातील पांगरी येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिक कराड 10वी संपल्यानंतर VCR भाड्याने आणून जत्रेत सिनेमा दाखवायचा। नंतर फुलचंद कराड या गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासू माणसाने वाल्मिक कराडला मुंडेंच्या घरी घरगड्याचं काम दिलं। वाल्मिक कराड मुंडेंच्या घरी किराणा, भाजीपाला, दूध आणणं अशी सगळी कामं करायचा। चेहऱ्यावरून मासूम आणि प्रामाणिक दिसणाऱ्या वाल्मिकने त्याच्या गोड बोल्या स्वभावाने मुंडे परिवाराचा विश्वास जिंकला, त्यांच्या घरचाच बनला। पुढे गोपीनाथ मुंडेंसारख्या मातब्बर राजकारणाच्या घरात राहून राजकारणाच्या बारीक सारीक गोष्टी शिकत गेला। एकदा गोपीनाथ मुंडे आणि TP मुंडे यांच्या कॉलेजच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यात वाल्मिकला गोळी लागली आणि आपल्यासाठी जीवही देईल असं वाटणाऱ्या मुंडे कुटुंबियांनी वाल्मिक कराडला राजकारणात उतरवलं। वाल्मिक कराड हळूहळू राजकारणात जम बसवू लागला। मुंडे कुटुंबियांच्या सत्तेचा वापर करून त्याने बेमाप संपत्ती जमवली। लोकांना धमक्या देऊन खंडणी गोळा करायचा। नंतर धनंजय मुंडेंबरोबर बाहेर पडलेल्या वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंसाठी रात्रंदिवस काम केलं। अगदी शरद पवारही सभांचं मॅनेजमेंट बघून चकित झालेले। धनंजय मुंडे नायक म्हणून दिसत असले तरी त्यांच्या सावलीसारखा उभा राहायचा वाल्मिक कराडच। धमक्या, मारामारी, खून, खंडणी गोळा करणे, अवैध उद्योगधंदा आणि जमिनी लाटून 2000 कोटींचा मालक बनला। एवढ्या मोठ्या साम्राज्याचा मालक 2-2 बायका सांभाळत अगदी सिंगम सारखा राहायचा। पण लोकांच्या तळतळाटाने पापाचा घडा भरला आणि आज जेलमध्ये तडफडतोय। वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नव्हतं। पण दुर्दैवाने धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची खुर्चीच इतकी हल्ली की धनंजय मुंडेंना बळजबरीने खुर्ची सोडावी लागली। वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड आहे हे आरोपपत्रातून सिद्ध झाले। खंडणी मागण्याची योजनाही त्याचीच होती हे कोर्टाने सिद्ध जरी केलं असलं तरी पुराव्याअभावी वाल्मिक कराडला वाचवलं जाते। त्याच्या मागे राजकीय वरदहस्त आणि मोठ्या मोठ्या नेत्यांचं पाठबळ असल्याने वाल्मिक कराडला फाशीच दिली जाईल असं वाटणाऱ्यांना मात्र ही फक्त आशाच आहे। मकोका लागलेल्या वाल्मिक कराडने माझा संतोष देशमुख हत्येशी काहीच संबंध नाही असा दावा करून आरोपमुक्तीचा अर्ज केलाय। आरोपी वाल्मिक कराडला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न चाललेत। पण वाल्मिक कराड सारख्या वजनदार माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी उज्ज्वल निकमांसारख्या दिग्गज वकिलाला नेमलं गेलं। पण खरंच पापाचा घडा भरलेल्या वाल्मिक कराडचं नक्की काय होणार याची मात्र वाट पाहावी लागणार।